लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता आज वाटप होणार का अशी मोठी बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो आज या ठिकाणी 5 एप्रिल आहे, उद्या श्रीराम नवमी आहे आणि याच्या निमित्ताने आजपासून वाटप होणार का अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो नेमकी काय बातमी असणार आहे, आज कोणत्या ताईला पैसे आले आहेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। आज 5 एप्रिल निमित्त कोणत्या ताईला पैसे आलेले आहेत का आणि न्यूज पेपरला बातमी आली होती की 5 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत पैसे येणार, त्याच्या निमित्त काय नेमकी बातमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बऱ्याच ताईंनी या ठिकाणी फॉर्म व्यवस्थित भरले नव्हते, बऱ्याच ताईंनी आधार कार्ड व्यवस्थित जोडले नव्हते, त्या ताईंना या ठिकाणी बाजूला केलं जात आहे, त्या ताईंची परत तपासणी होत आहे। ही पण एक मोठी बातमी समोर आलेली आहे, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला जर हवा असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लाडक्या ताईंनो, कारण की मोठ्या स्वरूपात पडताळणी होत आहे, बऱ्याच ताईंना या ठिकाणी बाहेर काढले जात आहे। तर एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला हवा असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघा आज कोणत्या ताईला पैसे वाटप झालेले आहेत का, कोणत्या ताईला अकाउंटला पैसे आलेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। चला व्हिडिओ सुरुवात करूया। उद्या श्रीराम नवमी आहे, सर्वांना माहिती आहे उद्या श्रीराम नवमी आहे आणि त्याच्या निमित्ताने वाटप होऊ शकतं का अशा बऱ्याच ताईंना वाटत होतं, बऱ्याच न्यूज पेपरला पण आलेलं आहे। तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे। आजपासून वाटप कोणत्या पेपरनी सांगितले ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे, कारण की सगळ्या गोष्टी आपण खऱ्या सांगतो, सत्य गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये सांगत असतो। चला पुढचं बघणार आहे, आज वाटप सुरू होणार का, तर असा मोठा प्रश्न या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे की बाबा आज नेमकं वाटप होणार आहे का, बऱ्याच पेपर मध्ये आलंय मग होणार आहे का नाही, त्याच्यानंतर कोणाला हप्ता जमा झाला आहे का, आज कोणत्या ताईला हप्ता जमा झालाय का सकाळपासून एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की या ठिकाणी न्यूज पेपर मध्ये आलेलं आहे। पण अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतोय, अधिकृत कोणी सांगितलेलं नाही, मंत्र्यांनी सांगितलेलं नाहीये किंवा कोणत्या एखाद्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलेलं नाही। हे न्यूज पेपर मध्ये बातमी आलेली आहे की बाबा श्रीराम नवमी निमित्त या ठिकाणी वाटप होऊ शकतं, पण कोणत्याच अधिकाऱ्यांनी किंवा कोणत्याच मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं नाहीये। हे गोष्ट तुम्हाला मी आधीच क्लिअर करून सांगत आहे, कारण की बऱ्याच ताईंना वाटतं की बाबा फेक न्यूज आहेत का, काही चुकीच्या गोष्टी आहेत का, त्याच्यामुळे अगोदरच मी सांगतोय की हे अधिकृत माहिती आलेली नाहीये, फक्त न्यूज पेपरला आलेली बातमी आहे, ती तुम्हाला मी आता दाखवत आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लक्षात घ्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता तपासणी होत आहे, बऱ्याच मोठ्या स्वरूपात तपासणी होत आहे। आधार कार्ड या ठिकाणी तुमचे लिंक नाहीयेत, आधार कार्डचे नंबर बऱ्याच ताईंनी चुकवलेले आहेत किंवा आधार कार्डचं नाव चुकलेलं आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच ताई आता सापडलेल्या आहेत। पुण्यामध्ये मुंबईमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये याद्या समोर येत आहेत की बऱ्याच ताईंना या ठिकाणी काय केलेलं आहे, पडताळणी परत सुरू झालेली आहे, त्यांचे फॉर्म पेंडिंग मध्ये गेलेले आहेत। तर लाडक्या ताईंनो एकदा छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमचा फॉर्मचं स्टेटस एकदा चेक करा, ते पेंडिंग मध्ये गेलंय का एकदा चेक करा। जर तुमचं पेंडिंग मध्ये गेलं असेल तर तुम्हाला 10वा हप्ता भेटणार नाही। परत सांगतोय लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला हवाय ना, सर्वांना 10वा हप्ता हवाय ना, एकदा लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, कारण की आधार कार्ड वरचे नाव, आधार कार्डचे नंबर बऱ्याच ताईंनी चुकवलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरताच्या वेळेस एक नंबर वर टाकलाय, एक नंबर दुसरा चुकीचा टाकलेला आहे किंवा काहीतरी गफलत झालेली आहे, तर अशा ताईंची तपासणी होत आहे। त्याच्यामुळे बऱ्याच ताईंचे काय झालेले फॉर्म पेंडिंग स्वरूपात गेलेले आहेत। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे। तुम्ही जर वेब पोर्टलवरून फॉर्म भरला असेल, तर लॉग इन करून तुम्ही पण तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करू शकतात। पण नारी शक्ती ऍप वाल्या ताई जर कोणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, नारी शक्ती ऍप वाल्या ताईंनी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे आणि त्याकडे जाऊन तुमचं नाव सांगायचंय, आधार कार्ड नंबर सांगायचा आहे आणि फॉर्म भरलेलं तुमचं आधार कार्ड भरल्यानंतर बघा तुम्हाला लाडक्या बहिणीचा एक नंबर आलेला असतो बघा, तो तुमचा नंबर त्यांना सांगायचा आहे, एक लाडकी बहीण नंबरचा
नंबर त्या कुणाला सांगायचा आहे, अंगणवाडी सेविकांना सांगायचं आहे आणि त्यांना फॉर्मचं स्टेटस चेक करायला सांगायचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आणि तरच तुम्हाला 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे। लाडक्या बहिणींनो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। चला आता आपण बघूया नेमकी बातमी काय आहे। टाइम्स नाऊ मराठीची बातमी आहे बघा, साधं सुद्धा चॅनल नाहीये, साधी सुद्धी न्यूजपेपर नाहीये। यांनी एक काय केलेला अंदाज व्यक्त केलेला आहे। अंदाज नेमका काय आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। टाइम्स नाऊ मराठीचा बघा, लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, या तारखेला खटाखट जमा होऊ शकतात पैसे, तुमच्या अकाउंटला खटाखट पैसे येणार आहेत। बऱ्याच ताईंना असं वाटत आहे की बाबा हे पैसे त्यांनी सांगितलंय, बाबा सांगितलंय खटाखट पैसे येणार या तारखेला। बऱ्याच ताई म्हणत होत्या की सर तारीख नेमकी सांगा, तारीख फिक्स झाली आहे का? तर यांची तारीख आपण अगोदर सांगूया। टाइम्स नाऊ मराठीची तारीख आपण बघूया। डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला मी तारीख दाखवत आहे। टाइम्स नाऊ मराठी या न्यूजपेपर वाल्यांची तारीख दाखवत आहे बघा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल डायरेक्ट येतोय मी। आता टाइमपास न वगैरे न करता डायरेक्ट तुम्हाला मुद्द्यावर येत आहे की काय त्यांनी तारीख दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही तारीख या ठिकाणी बघू शकता, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता। आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिल्या जाण्याची शक्यता आहे। यंदा 6 एप्रिल म्हणजे उद्या रोजी श्रीरामनवमी आहे, त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल बघा या तारखेच्या मध्ये कधी पण पैसे पडू शकतात। या कालावधीत पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बघा। हे मी गोष्ट मी स्वतः सांगत नाहीये, ही गोष्ट टाइम्स नाऊ मराठीने सांगितलेली आहे। तुमच्या समोर सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत, पुराव्यासहित दाखवत आहे। 5 एप्रिल आज आहे 5 एप्रिल आणि त्यांनी पण तारीख 30 सांगितलेली आहे। 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये पैसे येणार आहेत। आणि निमित्त काय सांगितले त्यांनी, श्रीराम नवमीच्या निमित्ताने हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत, अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत सकाळपासून कोणाला पैसे आले आहेत का? एकदा मला पट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। सर्वांना पैसे हवेत का? एप्रिल महिन्याचा हप्ता सर्वांना हवाय का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी एकदा पट सांगायचं आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता जर तुम्हाला आज किंवा उद्या श्रीराम नवमी आहे, उद्या किंवा सोमवारी जरी आले तरी चालतील, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। त्यांनी सांगितले 5 ते 15 एप्रिलच्या मध्ये पैसे येऊ शकतात। तर 5 तारीख आज आले, कुणाला आलेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सकाळच्या 10 वाजेपर्यंत तर कुणाला आतापर्यंत पैसे आले नव्हते, पण त्याच्यानंतर कुणाला पैसे आलेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। पट सर्वांनी सांगायचं आहे, कारण की बघा त्यांनी तारीख दिली होती 5 ते 15 एप्रिल। लाडक्या बहिणीची ही तारीख त्यांनी दिलेली आहे। टाइम्स नाऊ मराठीची ही बातमी आहे, त्याच्यामुळे लाडक्या ताईंना कुणाला पैसे आले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या। त्याच्यानंतर एक मोठी बातमी समोर आली लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी की बाबा 10वा जो हप्ता आहे तो डायरेक्ट तुम्हाला सरसकट भेटणार नाही, याची मोठ्या स्वरूपात पडताळणी चालू आहे। या ठिकाणी बघितलं असेल फेब्रुवारी 7 फेब्रुवारी महिन्यापासून 7 फेब्रुवारी तारखेपासून तुमची पडताळणी सुरू झालेली आहे आणि आज 7 फेब्रुवारी गेला, 7 मार्च गेला, आता 7 एप्रिल यायला सुरू झाले, म्हणजे जवळजवळ 2 महिने या ठिकाणी पडताळणी त्यांनी घेतलेली आहे। तर लाडक्या ताईंनो, तुमची पडताळणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये चालू पण आहे, बऱ्याच जिल्ह्यामध्ये याद्या पुढे पण आलेल्या आहेत। त्याच्यामुळे तुमचं या ठिकाणी सगळं पडताळणी झाल्यानंतर, हे सगळे मुद्दे क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे। ही गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, कारण की बघा प्रत्येक आपण गोष्ट सांगत असतो ते कारण असल्याशिवाय सांगत नाहीत किंवा ज्या न्यूज असतात त्याच्याशिवाय सांगत नाहीत। तुम्हाला ही पण गोष्ट मी सांगतोय, एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या 4 चाकी वगैरे सगळ्या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत, बऱ्याच ठिकाणी पडताळणी होणार आहे आणि हळूहळू जिल्ह्यामध्ये जे छोटे जिल्हे आहेत त्यांच्या पडताळण्या होऊन लगेच त्यांच्या याद्या पुढे ढकलणार आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढचा 10वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुम्हाला आतापर्यंत 9 हप्ते भेटले आहेत का? नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हप्ते किती भेटलेत कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की 10वा हप्ता नंतरच तुम्हाला भेटणार आहे। चला लाडक्या ताईंनो, सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। माहिती आवडत असेल तर लाईक करायचंय, जास्तीत जास्त लाईक करायचं, शेअर करायचं, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शेअर करून चॅनलला कुणी नवीन आला असता तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला लाडक्या ताईंनो, इथेच थांबूया। काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।